आज आपण श्रीराम मंदिर आटपाडी करगणी या ठिकाणी आलेलो आहोत। दक्षिण भारतात शंकराचे प्रत्यक्ष आत्मलिंगला असलेले 3 तीर्थक्षेत्र आहेत। त्यापैकी एक कर्नाटकातील गोकर्ण महाबळेश्वर, दुसरं चेन्नईमधील रामेश्वर आणि तिसरं महाराष्ट्रातील श्रीराम देवस्थान करगणी। आणि प्रभू रामचंद्राचा वनवास या कालावधीत या ठिकाणी असल्यामुळे रामाच्या पूजेसाठी लक्ष्मण समिधा जमा करण्याकरता जंगलात फिरत असताना लक्ष्मणाला आकाशातून एक धारदार शस्त्र खाली येताना दिसलं। ते त्याने हातात घेतलं आणि ते शस्त्राने वेळूच्या बेटावर मारलं, पण तिथे असलेल्या अज्ञात व्यक्ती मारले गेले। लक्ष्मणाला त्याचं दुःख वाटू लागलं तेव्हा भगवान शंकर प्रकट झाले व त्यांनी लक्ष्मणाची समजूत काढली की हा तपस्वी नसून दुष्ट राक्षस होता। शूर्पणखा राक्षसीचा मुलगा म्हणजे रावणाचा भाचा होता। ते अस्त्र त्याच्या हाती लागू नये म्हणून आम्हीच ते घडवून आणलेलं आहे आणि या ठिकाणी ते आत्मलिंग प्रकट झालेलं आहे। त्याचा उल्लेख रामायण ग्रंथामध्ये पण सापडतो। या शस्त्राचं नाव कालखडक होतं आणि त्यावरून त्या गावाला खडगणी असं नाव पडलं। पुढे अपभ्रंश होऊन करगणी असं नाव प्रचलित झालेलं आहे। त्यामुळे या करगणीच्या श्रीराम मंदिराचं जे हेमाडपंथी मंदिर आहे त्या मंदिराचं अतिशय महत्त्व आहे।